मला जरा तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय. काय बोलायचं होतं? नेत्राचा मृत्यू. नेत्राचा मृत्यू? नेत्रा मृत्यूच्या दारात उभी आहे. नाही, पण हे कसं शक्य आहे? कारण नेत्राला जो संकेत आला होता तो तिच्या मृत्यूचा नव्हता, तो बाबांच्या मृत्यूचा होता. आणि आम्हाला असं वाटलं की तिच्यावरचं संकट टळलंय. मला एक बुवा भेटले होते. बुवा? हो, हे बुवा मला लहानपणीही भेटले होते. हे तेच बुवा नाहीत ना जे मलाही भेटले होते? असतीलही, पण ते नेत्राला ओळखतात आणि त्यांनीच मला नेत्राच्या मृत्यूबद्दल सांगितलं. तुम्हाला हे बुवा कुठे भेटले? अहो, मागे मी आणि अद्वैत त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण ते सापडले नाहीत. काय म्हणाले काय ते बुवा? ते म्हणाले नेत्राचा मृत्यूयोग अटळ आहे. त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या कुठल्याही स्त्रीने सांसारिक आणि शारीरिक सुख उपभोगणं पातक आहे. ज्याप्रमाणे मनोरमाला त्याची शिक्षा मिळाली तशीच ती नेत्रालाही मिळेल. आणि ती शिक्षा म्हणजे मृत्यू. जेवली? त्यांना औषधं घ्यायची होती ना, म्हणून मगाशी जेवल्या त्या. हो, आधी नाही नाहीच म्हणत होत्या, मग नंतर व्यवस्थित जेवल्या. आणि खरं सांगू का, खूप दिवसांनी आई आज व्यवस्थित जेवल्या. मीच समजवलं आईना. म्हटलं तुम्ही खाणं पिणं सोडलं म्हणून बाबा परत येणार आहेत का? नाही येणार ना, तुम्हालाच त्रास होणार त्याचा. आणि तुम्हाला त्रास झालेला आम्हाला नाही चालणार. तुम्ही आधार आहात आमचा, म्हणून जेवल्या असतील. नेत्र, इथे. काय झालं बाबा? तू बस. काय? नेत्रा, ऐक माझं. आज तुझ्यामुळे आपण सगळे एकत्र आहोत. बस. बाबा, आज तुझा मान आहे. बस, ऐक माझा. बस. हा प्लॅन यशस्वी झाला तर 4 दिवसाच्या आत नेत्राची तिरडी घराबाहेर पडेल. हे 4 दिवस नेत्राच्या आयुष्यातले शेवटचे 4 दिवस असायला हवेत. मला माझ्या घराच्या भिंतीवर 3रा फोटो लावायचा आहे. तो नेत्राचा असेल आणि तो मी लावेन.
तिचा मृत्यू अटळ आहे. त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या मुलींच्या नशिबात शारीरिक आणि संसारिक सुख नसतं. काट्यानेच काटा काढायचा. तुझं ध्येय होतं म्हाताऱ्याला मारणं, आणि ते पूर्ण करण्यासाठी मी तुला पूर्ण मदत केली. माझं ध्येय आहे नेत्राला संपवणं. रुपालीने प्लॅन तर बनवलाय, पण तो प्लॅन ती मला सांगणार नाही, कारण तिचा माझ्यावर संशय आहे. रुपालीला थांबवणं अवघड आहे, पण अशक्य नाही. पण मला कळणार कसं रुपाली काय करणार आहे? बुवा म्हणाले त्याप्रमाणे नेत्राला मृत्यूयोग आहे, पण त्यावर काहीतरी उपाय सुद्धा आहे. काय उपाय असेल? देवी आई, तुझा ग्रंथ मला ह्या घरात घेऊन आला आणि मला माझ्या आईचा गुन्हेगार सापडला. तसंच मला आता नेत्राच्या मृत्यूयोगावर उपाय शोधण्याचाही मार्ग दाखव. आई, काहीतरी सांग, काहीतरी मार्ग दाखव. ग्रंथ? या बसा. नाही, नको मला. आई नको असं करूस, काहीतरी खाऊन घे, बरं वाटेल तुला. नाही, खरंच नको आहे मला. माझं जरा डोकं दुखतंय. मला चहा करून देशील? चहा खोलीतच घेऊन ये. हो तयार आहे, मी लगेच आणून देते. तुम्ही बसा ना बाबा, मी वाढते. नेत्रा, तू पण बस आमच्या बरोबर. हो, तुम्ही खाऊन घ्या ना, मी पण बसतेच. अद्वैत, साईट ऑफिसला मीटिंग आहे, लक्षात आहे ना? बाबा, मी आज नाही येतो ऑफिसला. काय रे, काय झालं? नाही, काही नाही, मी थांबतो घरीच. काही टेन्शन आहे का? साहेब, तुम्ही नका माझी काळजी करू. तुम्ही जा ना ऑफिसला, मी घेईन स्वतःची काळजी. आणि इंद्राणी आत्या काय म्हणाल्या लक्षात आहे ना तुमच्या? तुम्ही कशाबद्दल बोलताय? बाबा, इंद्राणी आत्यांनी आपल्याला जे सांगितलं ते सगळं मी अद्वैत साहेबांना सांगितलंय, म्हणून त्यांना माझी काळजी वाटते. पण साहेब, खरंच मी स्वतःची काळजी घेईन. तुम्ही नका एवढी काळजी करू. तुम्ही जा ऑफिसला. आणि साहेब, ही गोष्ट घरात बाकी कोणाला कळू देऊ नका. आत्ताच आजोबा गेलेत, सगळे कसे बसे सावरतायत. त्यात जर हे सगळ्यांना कळलं ना तर आणखीन अडचण होईल. म्हणून. आणि तुम्ही नका काळजी करू, मी एकटी कुठेही जाणार नाही. काय झालं आधी? मी काय म्हणतो अद्वैत, पण पटकन तयार होऊन येऊ, मग नाश्ता करूया. आपल्याला महत्वाची मीटिंग आहे ना. पण बाबा, तुम्ही आधी थोडं खाऊन तरी घ्या. अगं, तू वाढवून ठेव, आम्ही आलोच. आणि तू सुद्धा आमच्या बरोबर नाश्ता करायचास. काय झालं? बरं वाटत नाहीये का अजून? नाही, बरी आहे. पण मग चेहरा का असा झालाय? डोळे भरले, थकल्यासारखी दिसतेस. झोप झाली नाहीये. आज रात्री शांत झोप लागेल तुला. म्हणजे? ओळख माझ्या मनातली ओळख.
वरदान आहे ना तुला, तुझी शक्ती माझ्यावर चालते. मनातलं ओळखता येतं की नाही माझ्या? ओळख. तू सांग. सांग. आई पण आली होती ना आपल्या बरोबर नाश्ता करायला? हो, पण नंतर कुठे गेल्या काय माहित. तू सुरू कर ना, बघत काय बसलीयस? हो. काही नाही, तुझी अस्वस्थता कळलीये मला, तुझी मानसिक स्थिती सुद्धा कळते. म्हणून नेत्राला संपवण्याचं प्रेशर तुझ्यावर नाही टाकणार आहे. म्हणजे तू? नेत्राचा डाव मी संपवलाय. तिच्या नाश्त्यामध्ये विष घातलं. विष हे मला पोटात गेलं सुद्धा असेल. म्हणजे इंद्राणीला मारायचं होतं म्हाताऱ्याला, तिला सूड घ्यायचा होता त्याचा. सोड. मी सांगते सगळं, नंतर सांगते. आत्ता राहू देत. हा फोन ठेव तुझ्याकडे. नेत्राला किंवा इंद्राणीला कधीही संपवायला लागू शकतं आपल्याला. मी सांगेन तेव्हा मी सांगेन तसं करायचं. हा, आणि औषधं घे बाळा व्यवस्थित रोज. बरा हो लवकर. बरं हो. बरं असं कसं बरं होणार? कंबोडेमध्ये प्लेगची साथ आली आहे. तिकडचं सगळं उंदीर ना इथे माझ्या घरी पळून आलेत. इथे लपले येत असत. हा, तू पण ना सांभाळून राहा ताई. त्याचा एखादा उंदीरून तुला गुदगुला करत प्लेग होईल. पण ती औषध घे. ताई, मला झटका आल्यानंतर मी असं काहीतरी बरडतो ना. गेल्या 24 तासात मला झटका आलेलाच नाहीये. मी औषधच घेतलेलं नाहीये तरी सुद्धा मी एकदम नॉर्मल आहे. मी पूर्ण बरा झालोय ताई. खरंच बरा हो प्लीज. हा हा, कर बरा हो. मी एकटी पडले. तुझी मदत लागेल मला. प्लीज बरा हो. मी फोन करेल तेव्हा फोन घ्या. आणि प्लीज सावध राहा. कुणी पोहोचू शकतं तुझ्यापर्यंत. येते. एवढा कसला विचार करतोस? नाही, काही नाही. सकाळी जे काही घडलं त्याचाच विचार करतोस ना तू? बाबा, काय होतं ते सगळं? इंद्राणी आत्यांचा नेमका कसला गैरसमज झाला होता? आणि गैरसमज असा कसा असू शकतो? बाबा, मला नाही पटत. काही केलं तर ही गोष्ट माझ्या डोक्यातून जातच नाही. मी खूप प्रयत्न केला स्वतःला समजावण्याचा, पण मला नाही पटत आहे. अद्वैत, तुला कसं पटवून देऊ? असं झालंय ना, कधी एकदा तुला सांगतोय की हे सगळं रुपालीमुळे होत आहे. बाबा, इंद्राणी आत्यांनी नेत्राला सेफ ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. पण खरं सांगू, माझं मन अजूनही तयार नाही होत आहे. मी समजू शकतो. इंद्राणी जे काही करून बसले आहेत त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. एक्झॅक्टली. मी तुला तेच समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की तू नेत्रावरती विश्वास ठेव. सगळं व्यवस्थित होईल. झाला पळ काढून? पळतेच माझ्यापासून. समोरच येत नाहीयेस माझ्या सकाळपासून. घाबरलीस? काही बोलायचं नाहीये तुला याबद्दल? काय बोल आणि कशासाठी? सत्य जाणून घेण्यासाठी. मी तुला हे जे काही केलंस ते करायची गरज नव्हती. मी तसंही सगळं सांगणार होते तुला, पण आता तुला सगळंच कळलंय. सगळं कळलंय. पण तुला काय वाटलं मी घाबरेन? रुपाली म्हात्रे नाव आहे माझं. अशी कित्येक संकट आली, त्यांचा चोळामोळा करून फेकून दिली मी. मग आता काय? नेत्राला हाताशी धरून माझ्या विरोधात डाव टाकणार? कशी ग तू अशी?
मला वाटलं होतं देवभोळी माणसं प्रामाणिक असतात, स्वतः दिलेले शब्द पाळतात, ज्यांनी उपकार केलेत त्यांच्याशी कृतज्ञतेने वागतात. पण तू तर कृतज्ञ निघालीस ग. माझाच डाव माझ्यावर पलटवायला निघालीस. देवभोळी माणसं प्रामाणिक असतात हे अगदी बरोबर आहे तुझं, पण म्हणून आम्ही दोघी मिळून तुझं भांड वगैरे फोडू असं वाटत असेल तुला तर तो तुझा गैरसमज. आणि तसं करायचं असतं ना तर कधीच केलं असतं, इतके दिवस नसते थांबले. आणि तुझं सत्य सगळ्यांसमोर यावं म्हणून मला देवी आईने या घरात आणलं नाही. माझा उद्देश वेगळा आहे जो तुला माहिती आहे. मग काय झाला ना उद्देश साध्य. चचला म्हातारा, पोचला वरती, सेटल पण झाला असेल की आता काही नवीन उद्देश दिलाय देवीने. नेत्राचं रक्षण करणं. मला वाटतं तो ग्रंथ आपण पुन्हा देवळामध्ये नेऊन ठेवायला हवा. तो ग्रंथ जर पुन्हा आपल्या जागी गेला तर तुझ्या बाबतीत काही अनर्थ घडणार नाही. इंद्राणी, तुझ्याशी कसं बोलावं तेच कळत नाहीये मला. ज्या गोष्टी घडून गेल्यात त्याविषयी मला बोलायचं नाही. सध्या आपल्याला फक्त नेत्राच्या मी आबांना सगळं सांगितलंय. नेत्राच्या मृत्यू योगावरचा उपाय ग्रंथात शोधायचा प्रयत्न केला मी, पण मला उपाय सापडला नाही. तो ग्रंथच उपाय असू शकतो. कदाचित तो ग्रंथ आपण पुन्हा देवळामध्ये नेऊन ठेवला तर नेत्रावरचं संकट टळेल. पण तो ग्रंथ देवळामध्ये मानाने सन्मानाने नेऊन ठेवायला हवा. तो ग्रंथ देवळामध्ये कसा नेऊन ठेवायचा याचा अभ्यास मी केलेला आहे. पौर्णिमेच्या तिन्ही सांजेला त्या ग्रंथाचं पूजन करायचं, ग्रंथाच्या प्रत्येक पानाला हळद कुंकू व्हायचं आणि शरणागत दीनार्थे परित्राय परायणे सर्वस्यार्थी हरिदेवी त्रिनयनायै देव्यै नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा. ज्यांनी ज्यांनी हा ग्रंथ वाचलाय त्यांनी या ग्रंथाचं पूजन करायचं आणि तो मंत्र म्हणायचा. मला विश्वास आहे नक्कीच यातून काहीतरी चांगलं घडेल. चांगलंच घडायला हवं. पण आबा, पौर्णिमा तर उद्याच आहे ना? हो, पौर्णिमा उद्याच आहे आणि उद्याच तुमचं सुतकही सुटतंय. तेव्हा काही झालं तरी उद्याच्या उद्या हा विधी पार पडायला हवा. पण हा विधी घरात करता येणार नाही. नेत्रा, तुझ्या आजोबाने उपाय सांगितलाय, सोल्युशन दिलंय, म्हणजे ते बरोबरच असणार. आणि इट्स लॉजिकल ऑल्सो. म्हणजे ग्रंथ देवळात नेऊन ठेवला तर त्याचा उपयोग होईलच. मला असं वाटतं की हा ग्रंथ वेळेत देवळात पोहोचणं महत्वाचं आहे. हो बाबा, अद्वै साहेब, तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. पण आता हे उद्याच होईल ना सगळं? हो, उद्याच ग्रंथाची पूजा झाली की संध्याकाळी देवळात निघावं लागेल. तुम्ही दोघं फ्रेश होऊन घेता का? मी जेवायला वाढते. ठीक आहे.
तू साईट इंजिनियर आहेस. या छोट्या छोट्या गोष्टींच्या अप्रुव्हलसाठी नाही थांबायचं. तू कॉल घ्यायला हवेत. येस, करेक्ट. हो, उद्या किंवा परवा येईन मी कोथरूडच्या साईटवर. हो, ओके, बाय. काय झालं बाबा? एव्हाना नेत्रा आणि इंद्राणी निघाले असतील ना? हो, वेळ तर झाली आहे. मला असं वाटतं अद्वैत, तू आत्ता स्वतःला कुठल्याही कामात अडकवून घेऊ नकोस. आपण स्टँड बाय वरती राहूया. त्या दोघींना काही मदत लागली आपण लगेच जाऊया. ओके. तसंही आई आहेच घरी. अगदीच घरी कोणाची मदत लागली तर आई करेल मदत. आई मदत करेल म्हणजे? तू काही सांगितलंस का रुपालीला? बाबा, मी आईला सांगितलंय सगळं. अरे तू काय केलंस हे सगळं? नेत्रा, इकडे ये जरा. काय झालं? अगं जरा चहा ठेव माझ्यासाठी. मी बाहेर जायला निघाले. तुम्हीच करून घेता का? इंद्राणी मॅडम, बाहेर निघालात का कुठे? काम आहे माझं. आत्या, मी सुद्धा बाहेरच जायला निघाले होते. मला जरा चौकात सोडता का? हो. रुपाली, झालं. आत्ताच तडमडायचं होतं म्हातारीला. अगं सूतक संपलंय ना आता, तर आपण देवळात जाऊया. तू ये माझ्या बरोबर. संध्याकाळची आरती पण मिळेल आपल्याला. मला बाहेर जायचंय जरा. कुठे निघालीस आत्ता? माझी मैत्रीण आहे ना, तिचा बर्थडे आहे आज. मी जाते आणि पटकन येते, मग जाऊ आपण. मग असं कर ना, मला देवळात सोड आणि मग तू जा. नको, तुम्ही एकट्या कशाला जाते आई? मी पटकन जाते, तिला विश करते आणि निघते लगेच. येते मग जाऊया आपण. म्हणजे कसं देवळात जरा निवांत बसताही येईल. आले पटकन आले. आई माफ कर, चुकून कोऱ्या पानाला हळद कुंकू लागलं. आई, हे वर्तुळ कधी पूर्ण होणार? रुपालीबाई साहेब आजही इथे आहेत. अद्वैत साहेबांना त्यांचं खरं रूप केव्हा आणि कसं कळणार? आई, तू सोबतीला असूनही मी एवढी हतबल काय? स्वर्गासारखं घर, सोन्यासारखी माणसं, यांना त्यांचं खरं सुख कधी मिळणार? काहीतरी मार्ग दाखव आई, काहीतरी मार्ग दाखव.
काय चमत्कार आहे. पंचपीठिका ज्ञानवसे ठाई ठाई हीच ग्रंथाची पुण्याई. तरी तिढा सोडवेना जीव होई लाही लाही. असे वैराण नैराश्य येत प्रवासात पुन्हा. शोध पंचपीठिकेचा त्वरे साधकांनी घ्यावा. जसा सागर अफाट परी नदी प्राण भरे. तेची कार्य पंचपीठी दिशा दर्शकाचा करे. एका एका पिटी ठाई असे नियतीचे पान. मिळे उद्दिष्ट साधका मिळे. पंचपीठिका ज्ञानवसे ठाई ठाई हीच ग्रंथाची पुण्याई. तरी तिढा सोडवेना जीव होई लाही लाही. असे वैराण नैराश्य येत प्रवासात पुन्हा. शोध पंचपीठिकेचा त्वरे साधकांनी घ्यावा. जसा सागर अफाट परी नदी प्राण भरे. त्याची कार्य पंचपीठी दिशा दर्शकाचा करे. एका एका पिटी ठाई असे नियतीचे पान. मिळे उद्दिष्ट साधका मिळे ध्येयाचेही जाण.
कलियुगे महायुद्ध दुष्ट शक्तीशी कराया व्यूह रचियले देवी पंचपिटिकाची पाया. शोध घेण्यास गाठावे विस विस गाव देवी प्रगटली तेथ निधला विरोचका घाव. शिशु पडियले जेथ तेथ जीवन मिळेना तृण पातेही साधेसे तेथ तग धरियेना. ऐसी मरुभूमी शोध तेथ मिळे आद्य पेटी तीच देई दिशा येत शेष चार भेटी. संच पंचपिटिकेत